नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्याअंतर्गत 3 वेगवेगळ्या ठिकाणी दारू बनविणाऱ्या आवारात छापा टाकून पोलिसांनी दारू बनविणाऱ्या आरोपींसह दारू बनविण्यासाठी उपयुक्त साहित्य जप्त केले। मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेदरम्यान 3 वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। तुमडीटोला, चोरबाहुली, माणेगाव टेक या 3 ठिकाणी दारू बनविणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे। एकीकडे होळी सण आहे आणि होळीच्या काळात दारूची विक्री जास्त प्रमाणात होते। मग ती इंग्रजी असो, देशी असो किंवा गावरानी महुआची दारू, होळीच्या वेळी सर्वच दारू मोठ्या प्रमाणात वापरली जाते। देवलापार हद्दीत 3 ठिकाणी महुआ फूल बनविणाऱ्या 5 आरोपींवर पोलिसांनी छापा टाकला। मंगळवारी गस्तीवर असताना 3 ठिकाणी छापा टाकून आरोपींवर दारूबंदी कायद्याने कारवाई केली आहे। आरोपी रामजी सलामे, राजेंद्र लहान कुकोडे, रामचरण देवराज गजम, महेश हेमराज दसमेर, गणेश शुभ दोघेही आरोपींवर महुआ फूल दारू बनविण्याचं साहित्य 1540 किलो, किंमत एकूण 61,060 रुपयाचा मुद्देमाल देवलापार पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे आणि सोबतच अमोल तांबे, PSI सोनकुसरे, पोलीस हवालदार विजय बिसेन, राकेश नलगुलवार, मोहम्मद सलीम, पोलीस हवालदार मनीष चौकसे आणि केशव फड यांनी ही कारवाई पार पाडली आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।